मी पण मराठी माध्यमातून शिकले. म्हणजे हेमंत दादांचं चित्रपट म्हणजे जायचंच हे आमचं ठरलेलं असतं. आणि या चित्रपटामध्ये एक खूप मोठी गोष्ट शिकण्याची, आपण मराठी माध्यमातून शिकलो, आज आपण खूप मोठ्या पदावर गेलो, पण आपली एक जबाबदारी आहे की आपल्या शाळेलाच आपली गरज आहे, तर आपण जाऊन तिथे भेटून तिथे काय करता येईल हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. आणखी एक आमचा एक मित्र आहे, उत्तर प्रांतीय सुशांत, त्याला मराठी येत नाही, पण त्याला आई हा शब्द फार आवडतो आणि मराठी बोलतो ना, त्याला फार आवडतं. त्याने मराठीचे क्लासेस चालू केले. काय नाव त्यांचं? सुशांत. कसा वाटला सिनेमा? खूप छान. चांगले क्लासेस आहेत. सांगितले माझ्याशी बोलताना मराठीतच बोलायचं नाही. ठीक आहे, बोल बोल. मी जिल्हा परिषद शिक्षकांचा मुलगा आहे. माझ्या वडिलांची 34 वर्ष सर्व्हिस झालेली आहे जिल्हा परिषदमध्ये. मी आणि माझा भाऊ दोघेही आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो. दोघंही आमचं गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला, जे तुम्ही डिपार्टमेंट दाखवलं PWDलाच आहे तो. दोघंही सिव्हिल इंजिनियर आहेत. जेव्हा आमचे वडील रिटायर झाले आणि मी ज्या शाळेत शिकलो जिल्हा परिषदच्या, त्या शाळेला जेव्हा जीर्ण व्हायला लागली आणि जिल्हा परिषदकडनं बजेट मिळत नव्हतं, पैसे वगैरे, तर वडिलांनी तो जॉबला लागला, मी पण जॉबला होतो, वडिलांची रिटायरमेंट होती. त्यामुळं आम्ही तिघांनी मिळून 10-10 हजार असे 30,000 रुपये शाळेसाठी मदत म्हणून तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात. जर आपण प्रत्येकाने ज्या शाळेत आपण घडलो त्या शाळेची आठवण एकदा काढली, त्या शाळेला फुल ना फुलाची पाकळी दिली, तर मी 100% गॅरंटीने सांगतो महाराष्ट्रातल्या मराठी शाळा पडणार नाहीत, कधी बंद पडणार. खरं. थँक्यू. आता आम्हाला आहे आमच्याकडे मोबाईल. मला वाटलं मला मोबाईल गिफ्ट सिग्नेचर करून परत द्या. साने गुरुजी एक मिनिट बघा, दोन पाहिलं सगळ्यांनी. माझे वडील शिक्षक होते. 25 वर्षानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेला सत्कार आहे. क्या बात. एक व्हिडिओ घेऊया तुमच्या सोबत आपण. आम्ही बोलणार 1 2 3 4. मराठी शाळेची रेडी? मॅम इकडे या. तुम्हाला माहिती आहे ना 1 2 3 4 नंतर काय? मराठी शाळेची मुलं हुशार, आम्ही हुशार. मराठी शाळेची बोला 1 2 3 4.